Good morning, student. Engineering Mathematics 3, Mechanical Engineering, Unit number 4. आपण PYQ क्वेश्चन पाहत होतो. तर युनिट नंबर 4 चे आपण 2022 ला SPPU युनिव्हर्सिटीने जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चन विथ सोल्युशन आपण पाहणार आहोत. तर हा क्वेश्चन SPPU युनिव्हर्सिटीने विचारला होता. हा क्वेश्चन आहे 5 मार्कासाठी विचारला होता 2022 ला. अ क्लास हॅज 12 बॉईज अँड 4 गर्ल्स. सपोज 3 स्टुडंट आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम फ्रॉम द क्लास. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट दे आर ऑल बॉईज. आता आपल्याला हा क्वेश्चन इझी आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. याचा आन्सर फक्त एक पेजेस मध्ये मिळून जाते. दॅट आर सिम्पल क्वेश्चन 5 मार्क्ससाठी विचारलेलं. नेक्स्ट क्वेश्चन हा दुसरा क्वेश्चन 2022 मध्ये 2022 मध्ये पण हा दुसरा क्वेश्चन विचारला. हा पण क्वेश्चन खूप सिंपल क्वेश्चन आहे. हा जो दोन नंबरचा क्वेश्चन दिसतोय हा पण सिंपल क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन आपण पाहणार आहोत. 2,000 फॅमिली आहेत आणि त्या प्रत्येक फॅमिलीमध्ये 4 चिल्ड्रन आहेत, म्हणजे प्रत्येक फॅमिलीला 4 चिल्ड्रन आहेत. तर तुम्हाला खाली विचारलं त्यांनी की हाऊ मेनी नंबर ऑफ फॅमिलीज वी आर एक्सपेक्टिंग, म्हणजे किती अशा फॅमिली असतील ह्या 2,000 पैकी की त्यांच्याकडे ऍटलिस्ट वन बॉय, एक बॉय असेल, किंवा अशा 2,000 पैकी किती फॅमिली असतील त्याच्याकडे एक किंवा दोन गर्ल असतील, एक किंवा दोन गर्ल असतील. अशा प्रकारे सिंपल सिंपल क्वेश्चन विचारलेले आहेत 5-5 मार्क्ससाठी. त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. हा 4,000 सर्टन सिटीज मध्ये हा पण क्वेश्चन विचारलेला, हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. हम्म? हा पण क्वेश्चन सिंपल क्वेश्चन आहे. या पण क्वेश्चनचा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. 2022 मध्ये जून मध्ये विचारलेला आहे हा क्वेश्चन. जून मध्ये विचारलेला आहे. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. हा पण क्वेश्चन विचारलेला आहे, 4 नंबरचा क्वेश्चन. ए आणि बी प्लेइंग द गेम अल्टरनेटली. हा पण सिंपल क्वेश्चन आहे. एक एक पेजेस मध्ये याचा आन्सर मिळते. आणि हा क्वेश्चन 2022 ला जून मध्ये 5 मार्कासाठी विचारलेला क्वेश्चन आहे. आणि हा पण क्वेश्चन बघा, 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चन 5 मार्क्ससाठी जून मध्ये विचारलेला आहे 2022 मध्ये. चला आता आपण दोन क्वेश्चन पाहूया, त्याचे एक्सप्लेनेशन पाहूया कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. आता बघा, हा क्वेश्चन 2022 ला विचारलेला आहे. PYQ 2022 जून, 5 मार्क्ससाठी विचारलेला आहे. अ क्लास हॅज 12 बॉईज, म्हणजे क्लासमध्ये 12 बॉईज आहेत, 4 गर्ल्स आहेत. आणि सपोज 3 स्टुडंट आर सिलेक्टेड ॲट रॅन्डम फ्रॉम द क्लास. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट दे आर ऑल बॉईज. ठीक आहे. काय सांगितलं त्याने, क्लासमध्ये 12 मुलं आहेत आणि 4 मुली आहेत. 12 बॉईज, 4 गर्ल्स. टोटल किती झाले? 16. टोटल 16 स्टुडंट झाले. त्या टोटल 16 स्टुडंट मधून मला 3 स्टुडंट चूज करायचे आहे. ओके, 3 स्टुडंट फाइंड करायचे आणि त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, दे आर ऑल बॉईज. ठीक आहे, मला 3 कमिटीज फाइंड करायची. म्हणजे समजा बघा, आता इथं टेबल कट तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, टोटल नंबर ऑफ और रिमेनिंग और टोटल. टोटल नंबर ऑफ किती आहेत, म्हणजे बॉईज किती आहेत, 12 बॉईज आहेत माझ्याकडे. गर्ल्स किती आहेत, 4 गर्ल्स. आता मला सिलेक्ट करायचं आहे. आता टोटल दोघांचं टोटल किती झालं, 16. म्हणजे माझ्याकडे 16 स्टुडंट आहेत. मला काय करायचं आहे, बॉईज सिलेक्ट करायचं आहे. आता बॉईज कडे पहा, बॉईज किती आहेत. गर्ल्सवर काही कंडिशन दिली नाहीये. गर्ल्स 4 4 4 4 रिमेनिंग ऍज इट इज, गर्ल्स जशाला तशा राहतील. तर बॉईज आणि ह्या टोटल मध्ये जे काही त्याच्यामध्ये चेंजेस होतील. आता माझ्याकडे 12 बॉईज आहेत. मी 12 बॉईज पैकी मला 3 बॉईज चूज करायचे आहेत, B1 B2 B3 कमिटीसाठी. हा B1 B2 B3, 3 बॉईज मला चूज करायचे आहेत. तर मी काय केलं, मला फर्स्ट बॉईज चूज करायचा की मी 12 पैकी कोणता पण एक, 12 पैकी कोणता पण एक बॉईज चूज करेल. ओके. हा 12 पैकी मीन्स माझ्याकडे 12 ऑप्शन असतील मला बॉईज चूज करायचे. किती पैकी? 16. आता बघा, 12 म्हणजे फर्स्ट प्रोबॅबिलिटी किती आली, मला फर्स्ट बॉय चूज करायचं असेल म्हणजे 12 पैकी एक मुलगा असू शकतो ना. टोटल माझ्याकडे 16 आहे.
विथ गर्ल्स 16. मला 12 पैकी 12 स्टुडंट पैकी मी 12 बॉईज पैकी मी कोणता पण एक बॉईज चूज करू शकतो फर्स्ट टाइम्स. मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग द फर्स्ट बॉईज इज PB1 इज इक्वल टू 12/16. आता एक बॉईज सिलेक्ट केला, तर एक बॉईज सिलेक्ट केल्यानंतर एक बॉईज निघून गेला. आता माझ्याकडे किती 11 बॉईज रिमेनिंग राहिले सेकंड स्टेपला, आणि 4 गर्ल्स रिमेनिंग राहिल्या. दोघांचं ऍडिशन आलं 15, म्हणजे टोटल माझ्याकडे 15 स्टुडंट्स राहिले. ओके. आता 15 स्टुडंट पैकी मला एक बॉईज सिलेक्ट करायचं. 15 स्टुडंट पैकी मला एक बॉईज सिलेक्ट करायचं, तर माझ्याकडे बॉईज 11 आहेत. तर 11 पैकी मी एक बॉईज सिलेक्ट करू शकतो, म्हणजे माझ्याकडे 11 ऑप्शन आहेत, म्हणजे 11 लिहिलं. आणि टोटल किती आहेत माझ्याकडे? 15. मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग द सेकंड बॉईज इज B2 इज इक्वल टू 11/15. अशा प्रकारे 11 मधून आता एक बॉईज सिलेक्ट केला. आता माझ्याकडे रिमेनिंग किती बॉईज राहिले? तर 10 बॉईज राहिले. हा, 10 बॉईज प्लस 4 गर्ल्स, म्हणजे टोटल किती राहिले? 14. टोटल किती राहिले? 14. आता बघा, मला थर्ड बॉईज सिलेक्ट करायचा आहे, तर त्याची प्रोबॅबिलिटी किती असेल? थर्ड बॉईज मला सिलेक्ट करायचा आहे, या 10 पैकी एकच बॉईज सिलेक्ट करावं लागेल. 10 पैकी म्हणजे न्यूमरेटरला 10 येतील. आणि टोटल माझ्याकडे किती आहेत स्टुडंट? 14 स्टुडंट आहेत. 14 स्टुडंट आहेत, त्याच्यापैकी माझ्याकडे 10 बॉईज आहेत. म्हणजे मी बॉईज सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी असेल माझ्याकडे 10/14. थर्ड बॉईज, हा, थर्ड बॉईज सिलेक्ट करण्याची माझ्याकडे प्रोबॅबिलिटी किती असेल? द प्रोबॅबिलिटी सिलेक्टिंग द थर्ड बॉईज PB3 इज इक्वल टू 10/14. 10/14. ओके. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 3 व्हॉइस सिलेक्ट करायचे, B1, B2, B3, याची प्रोबॅबिलिटी असेल PB1, याची प्रोबॅबिलिटी असेल PB2, याची प्रोबॅबिलिटी असेल PB3. ओके. असं लिहिलं याची प्रोबॅबिलिटी. आता मला काय सांगितलं त्यांनी, प्रोबॅबिलिटीचे काही मी 3 बॉईज सिलेक्ट केलेत ऍट अ टाइम, ते एकदाच असण्याची प्रोबॅबिलिटी, म्हणजे ऑल थ्रीज आर बॉईज. तिन्हीला तिन्ही जे असतील ते बॉईज असतील. तिन्हीला तिन्ही स्टुडंट सिलेक्ट करण्याची बॉईज असेल. मीन्स 3 प्रोबॅबिलिटी ऑकर ऍट अ टाइम. या तिन्ही प्रोबॅबिलिटी मला ऍट अ टाइम ऑकर झाल्या पाहिजेत. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग थ्री स्टुडंट ऑल आर बॉईज इज डेनोटेड बाय, आपण त्याला PB, प्रोबॅबिलिटी ऑफ PB दाखवू. म्हणजे जे काही सिलेक्ट केलेत आपण 3, ते काय असतील? तिन्ही पण बॉईज असतील. हे कसं असेल? द प्रोबॅबिलिटी ऑफ फर्स्ट बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी प्लस सेकंड सिलेक्ट केलेला तो बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी मल्टिप्लाय थर्ड सिलेक्ट केलेला स्टुडंट तो पण बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी, यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण, तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल आपल्याला? तिन्ही पण बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळेल. आता लिहिलं PB1 ची प्रोबॅबिलिटी किती आहे? PB1 ची प्रोबॅबिलिटी 12/16 प्लस PB2 ची प्रोबॅबिलिटी ऑफ द बॉईज, सेकंड बॉईज जो काही सेकंड सिलेक्ट केला तो पण बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी 11/15. आणि थर्डचा 10, म्हणजे PB3 किती आहे? 10/14. आता बघा इथं 10 5 न डिवाइड केलं, 5 2 10, 5 3 15. इथं 4 न डिवाइड केलं, मीन्स 4 3 12, 4 4 16. ओके. आता ऍज इट इज लिहिलं 3/4, 11/3, 2/14. 3 3 कॅन्सल झाले, 2 1 2, 2 2 4. हा, न्यूमरेटरला 11 राहिले, 11 डिवायडेड बाय हेज 2 आणि मल्टिप्लाय 14 इज इक्वल टू 11/28. 14 2 28, 11/28. म्हणजे जे काही मी रॅन्डमली सिलेक्ट करतोय, ते 3 स्टुडंट सिलेक्ट करतोय, ते रॅन्डमली 3 स्टुडंट माझे बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी आहे 11/28. 11/28 बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी असू शकते. मीन्स probability of, means PB is equal to 11/28. 11/28 is the probability of all selected 3 student is boys. Simple question. That questions asked the university for 5 marks. हा क्वेश्चन युनिव्हर्सिटीनं 5 मार्कासाठी क्वेश्चन विचारला. ओके. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, हा नेक्स्ट क्वेश्चन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. सक्सेस और लॉस, म्हणजे प्रोबॅबिलिटी 50-50% असेल. सक्सेस असेल, लॉस असेल, हेड असेल, टेल असेल, याच्यावर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, गर्ल्स बॉईज. आता बघा, हा पण क्वेश्चन खूप इझी आहे. हा क्वेश्चन आपल्याला 5 मार्क्स साठी विचारलेला आहे जून मध्ये, 2022 मध्ये. आउट ऑफ 200 फॅमिलीज, म्हणजे काय आहेत? आपल्याकडे 2000 फॅमिली आहेत. प्रत्येक फॅमिलीकडे
फोर चिल्ड्रन आहेत, प्रत्येक फॅमिलीकडे चार चिल्ड्रन आहेत. हम्म? आता त्यांनी विचारलं खाली, अशा किती 2,000 पैकी अशा किती फॅमिली असतील त्याच्याकडे ऍटलिस्ट वन बॉईज असेल. आणि सेकंड लाख त्यांनी विचारलं 2,000 पैकी अशा किती फॅमिली एक्सपेक्टेड फॅमिली असतील त्याच्याकडे वन और टू गर्ल्स असतील. सिंपल क्वेश्चन आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा क्वेश्चन आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपण अशा प्रकारे असतो, जे की मी इथं वरी लिहिलेलं आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला, probability of R is nothing but equal to C n choose R P raised to power R Q raised to power n minus R. हम्म? अशा प्रकारे फॉर्म्युला. ओके. आता बघा, इथं मला सोल्युशन करायचं. सिंपल क्वेश्चन आहे 5 मार्क्स साठी. द सोल्युशन पी इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग बॉईज. बॉईज असण्याची, आता ऑफस्प्रिंग जन्माला आली ती बॉईज किंवा गर्ल्स असू शकते. ओके. तर बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी 50% असू शकते आणि गर्ल्स असण्याची प्रोबॅबिलिटी 50% असू शकते. तर मी काय कन्सिडर करतो, पी इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग बॉईज. बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. तर क्यू इज अ प्रोबॅबिलिटी हॅव्हिंग गर्ल्स. गर्ल्स असण्याची प्रोबॅबिलिटी किती किती आहे, तर 1/2 आहे. ओके. 1/2, 1/2. पी बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी, क्यू गर्ल्स असण्याची प्रोबॅबिलिटी. 1/2, 1/2 म्हणजे 50%, 50%. आता पहिला प्रश्न मला विचारला की अशा किती फॅमिली असतील, एक्सपेक्टेड फॅमिली असतील त्यांच्याकडे वन बॉईज असेल. हा, फर्स्ट काय करू आपण, त्याची प्रोबॅबिलिटी काढल्यानंतर त्याला त्या आलेल्या प्रोबॅबिलिटीनं टोटल नंबर ऑफ फॅमिलीला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ एक्सपेक्टेड फॅमिलीज मिळून जाते. आता पी, द प्रोबॅबिलिटी ऍटलिस्ट अ बॉय. पी इज म्हणजे द प्रोबॅबिलिटी ऍटलिस्ट अ बॉय इज इक्वल टू पी आर ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे मला अशी प्रोबॅबिलिटी करायची आहे, त्याच्यामध्ये ऍटलिस्ट अ बॉय असणे. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक बॉय पाहिजे त्या फॅमिलीकडे. एक बॉय, ऍटलिस्ट एक बॉय म्हणजे एक असेल तरी चालेल, दोन असतील तरी चालतील, तीन असतील तरी चालतील, चारी बॉयज असतील तरी चालतील. कमीत कमी एक बॉय पाहिजे. दोन असतील, तीन असतील, एक पेक्षा जास्त असेल तर चालतील. मग म्हणून मी काय लिहिले, प्रोबॅबिलिटी ऍटलिस्ट अ बॉय इज इक्वल टू पी आर ग्रेटर दॅन इक्वल टू 1. एक, दोन, तीन, चार असू शकतो. ओके. आता इथे ऍटलिस्ट अ बॉय म्हणजे कमीत कमी एक बॉय पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे प्रोबॅबिलिटी कॉम्प्लिमेंटचा जो काही थेरम असतो. आता बघा, मला इथं काय फाइंड करावं लागेल, प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल टू 1, प्रोबॅबिलिटी प्लस पी आर इक्वल टू 2, आर इक्वल टू 3, आर इक्वल टू 4, अशा मला चार टर्म्स फाइंड करावे लागतील. त्या चार टर्म्स फाइंड करूच तर मी कॉम्प्लिमेंट यूज करतो. टोटल प्रोबॅबिलिटी 1 असते. टोटल प्रोबॅबिलिटी 1 मधून मी सबट्रॅक्ट करेल पी. इथं काय, आर ग्रेटर दॅन इक्वल टू 1, आर ग्रेटर दॅन इक्वल टू 1. तर मी काय करेल, पी आर लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन 1, स्ट्रिक्टली लेस दॅन 1, स्ट्रिक्टली लेस दॅन 1. म्हणजे चार टर्म फाइंड करायच्या ऐवजी मी एकच टर्म फाइंड करतो. आता बघा, आर स्ट्रिक्टली लेस दॅन 1, तर आर ची व्हॅल्यू स्ट्रिक्टली लेस दॅन 1 तर म्हणजे किती असेल, 0 असेल. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल टू 0. आर इक्वल टू 0 म्हणजे त्या फॅमिलीकडे बॉईजच नाहीये. आर काय, आर म्हणजे बॉईज आपण कन्सिडर केलं. आर इज बॉईज म्हणजे आर इक्वल ग्रेटर दॅन इक्वल टू 1. त्या फॅमिलीकडे एक बॉईज आहे, अशी फॅमिली. त्या फॅमिलीकडे दोन बॉईज आहेत, अशा फॅमिली. आर इक्वल टू 2 लिहिलं तर, आर इक्वल टू 3 लिहिलं तर त्या फॅमिलीकडे तीन बॉईज आहेत. आर इक्वल टू 4 लिहिलं तर त्या फॅमिलीकडे चारला चारी बॉईज आहेत. तर मी काय करतो, आर 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 लेस दॅन 1 कॉम्प्लिमेंट फॉर्म्युला वापरला आणि आर इक्वल टू 0. आर इक्वल टू 0 म्हणजे अशा फॅमिली कॅल्क्युलेट केल्या, त्या फॅमिलीकडे अशा फॅमिलीची प्रोबॅबिलिटी काढतो की त्या फॅमिलीकडे एक पण बॉईज नाहीये. ओके. आता माझ्याकडे फॉर्म्युला आहे एन चूज आर 1/2 आर रेस टू पॉवर आर 1/2 रेस टू पॉवर एन मायनस आर. आता लिहिलं 1 मायनस, इथं एन ची व्हॅल्यू 4 आहे, आर ची व्हॅल्यू 0 आहे, लिहिले 4 चूज 0. 1/2 पी ची व्हॅल्यू 1/2 आहे, 1/2 लिहिलं. रेस टू पॉवर 0, आर ची व्हॅल्यू 0 आहे, 0 लिहिलं. क्यू ची व्हॅल्यू 1/2 आहे, 1/2 लिहिलं. एन ची व्हॅल्यू 4 आहे,
आर ची व्हॅल्यू 0 आहे. 4 - 0 = 0. आता 4 चूज 0 ची व्हॅल्यू असते 1. 4 चूज 0 ची व्हॅल्यू असते 1. ती 1 लिहिलं. आणि एनी रेस टू पॉवर 0 दॅट इज गिव्स द 1 अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इंडायसेस. हा झाला 1. हा 1/2 रेस टू पॉवर 4, तर याची व्हॅल्यू आली 1/16. 1/16 ॲज इट इज लिहिलं. आता मी याला सॉल्व्ह केल्यानंतर 16 मल्टिप्लाय 1 इज 16, -1 / 16. 16 - 1 इज 15. 15 ही आली प्रोबॅबिलिटी. ही काय आली प्रोबॅबिलिटी. दिस इज अ प्रोबॅबिलिटी. दिस इज प्रोबॅबिलिटी. ही काय आली, एक मिनिट. ही आली तुम्हाला प्रोबॅबिलिटी कशाची. ऍटलिस्ट वन बॉय. ऍटलिस्ट वन बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी आली. आता ऍटलिस्ट वन बॉईज असण्याची प्रोबॅबिलिटी आली, तर त्याने तुम्हाला विचारलं. ओके. त्यांनी काय विचारलं, एक्सपेक्टेड नंबर ऑफ फॅमिलीज फाइंड करायला विचारलं त्यांनी. एक्सपेक्टेड नंबर ऑफ फॅमिली. हेज द एक्सपेक्टेड नंबर ऑफ फॅमिलीज हॅव्हिंग ऍटलिस्ट अ बॉय. अशा नंबर ऑफ फॅमिलीज मला फाइंड करायच्या, ऍटलिस्ट अ बॉय. त्यांच्याकडे ऍटलिस्ट अ बॉय म्हणजे टोटल नंबर ऑफ फॅमिलीज मल्टिप्लाय बाय प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट. ओके. तर टोटल नंबर ऑफ फॅमिलीज आहेत 2000. प्रोबॅबिलिटी किती आली, 15 / 16. तिथे लिहिली 15 / 16 लिहिली. आता याला जर कॅल्क्युलेट केलं तर तुमच्याकडे व्हॅल्यू आली 1875. 1875. 1875. हा म्हणजे 1875 अशा फॅमिली आहेत की त्या फॅमिलीकडे ऍटलिस्ट अ बॉईज आहे. ऍटलिस्ट अ बॉईज आहे. आता मला काय फाइंड करायचं आहे. 2 नंबरला त्यांनी विचारलं मला फाइंड करा पी हॅव्हिंग 1 or 2 गर्ल्स. अशा एक्सपेक्टेड नंबर ऑफ फॅमिलीज फाइंड करा की त्यांच्याकडे ऍटलिस्ट 1 गर्ल किंवा 2 गर्ल्स असतील. हॅव्हिंग 1 or 2 गर्ल्स. ओके. आता प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग 1 or 2 गर्ल्स इज इक्वल टू, प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी एक गर्ल्स असण्याची प्रोबॅबिलिटी किंवा और 2 गर्ल्स असण्याची प्रोबॅबिलिटी ही इक्वल असेल कोणाच्या. तर ही इक्वल असेल प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग 3 or 2 बॉईज. 3 or 2 बॉईज. आता ज्या फॅमिलीकडे एक गर्ल आहे त्या फॅमिलीकडे 3 बॉईज असतील. ज्या फॅमिलीकडे 2 गर्ल्स आहेत त्या फॅमिलीकडे 2 बॉईज असतील. दिस इज बाय डिफॉल्ट आहे. ओके. आता मी काय करतोय, आर म्हणजे आता ऑर ऑर प्रोबॅबिलिटी मध्ये ऑर म्हणजे ऍडिशन असतं, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. ओके. आता प्रोबॅबिलिटी ऑफ हॅव्हिंग 3 or 2 बॉईज. तर पी आर इक्वल टू 3 + पी आर इक्वल टू 2. Jumping this probability of having 3 boys plus probability of having 2 boys याची प्रोबॅबिलिटी करायची. आता अकॉर्डिंग टू बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण काढू शकतो याची प्रोबॅबिलिटी. इथे यांची व्हॅल्यू 4 आहे. 4 चूज आर मीन्स 4 चूज आर म्हणजे 4. इथं आरची व्हॅल्यू 3 आहे मीन्स 4 चूज 3 लिहिलं. 1/2 रेस टू पॉवर आर, आरची व्हॅल्यू 3 आहे म्हणून 3 लिहिलं. 1/2 रेस टू पॉवर 1 काय झालं, n - r असतो. n ची व्हॅल्यू 4 आहे, r ची व्हॅल्यू 3 आहे. 4 - 3 1 क्यूच्या पॉवरला, कारण क्यूची पण प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. प्लस आता इथे n ची व्हॅल्यू 4 आहे, r ची व्हॅल्यू 2 आहे. 4 चूज 2 इन ब्रॅकेट 1/2 r रेस टू पॉवर r, r ची व्हॅल्यू 2 आहे. 1/2 पॉवर 2 1/2 4 - 2 इज लिहिलं. 4 - 2 इज 2. आता काय करा, 1/2 रेस टू पॉवर 3, 1/2 रेस टू पॉवर 1 याचं कंबाईनली बनेल 1/2 रेस टू पॉवर 4. इथे पण 1/2 रेस टू पॉवर 2, 1/2 रेस टू पॉवर 2 कंबाईन बनेल 1/2 रेस टू पॉवर 4. दोन्ही मधून आपण कॉमन काढू. 1/2 रेस टू पॉवर 4 कॉमन काढला. आता बघा इथं बघा 4 आहे. 4 चूज 3, 4 चूज 3 आहे. आता मला काय यांचं सॉल्व्ह करण्याची पद्धत असते. आता 4 चूज 3 खाली 3 आहे ना, तर मला 3 स्टेप इन्क्रीज करावे लागतात. 1 2 3 डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 4 3 2 खालून इन्क्रीज करायच्या, वरून डिक्रीज करायच्या. अशा प्रकारे सॉल्व्ह करत असतात. तर बघा इथे काय, जो जो जे स्मॉल आहे ते आता इथं 4
न्यूमरेटरला इथे 4 चूज 3, इथे 3 आहे. 3 स्टेप बिगर आहेत ना, म्हणजे ती 3 स्टेप जास्त वाटतायत. तर मग 4 आणि 3चं सबट्रॅक्शन करा. किती येतं? 1 येतं. आता 1 लहान आहे का 3 लहान आहे? 4 आणि 3चं सबट्रॅक्शन केलं तर माझ्याकडे येतं 1. 1 इज स्मॉलर दॅन 3. 1 इज स्मॉलर दॅन 3. माझ्याकडे ऑप्शन असतं, त्या दोघांचं सबट्रॅक्शन करा, येणारी जी व्हॅल्यू असेल तेवढ्या टर्म चाला, किंवा जे डिनॉमिनेट जे जी टर्म तुम्हाला आरची व्हॅल्यू दिसते इथे खाली 3, तेवढ्या टर्म चाला, जी स्मॉल आहे ती. तर इथं दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर मला येतं 1. 1 स्मॉल आहे म्हणजे खाली 1. 1 पासून स्टार्ट करायचं असतं, तेवढ्या स्टेप चालायच्या असतात. 1 स्मॉल आहे म्हणून 1, एकच स्टेप चाललो मी 1. न्यूमरेटरला पण मला एकच स्टेप चालायची असते, डिक्रीज करत 4 पासून स्टार्ट करायचं 4. म्हणजे 4 चूज 3 ची व्हॅल्यू आली 4/1 प्लस. आता 4 चूज 2 ची व्हॅल्यू मला फाइंड करायची. इथं 2 आहे खाली. ओके, दोघांचं सबट्रॅक्शन केलं तरी 2 येतं. हा, दोन्ही सेम मिळाले. 2 स्मॉल आहे म्हणता 2. आता मला डिनॉमिनेटरला 2 स्टेप चालायच्यात. 1 पासून स्टार्ट करायचं, इन्क्रीज जायचं. फर्स्ट 1, 2, 2 स्टेप चालते. आता न्यूमरेटर मध्ये मला 2 स्टेप चालायच्या, डिक्रीज व्हायचं. पहिली 4 आणि नंतर 3. 2 स्टेप चालू कम्प्लीट, म्हणजे 4 चूज 3. 4 चूज 2 ची व्हॅल्यू आहे 4, 3, 1, 2. आणि हे कॉमन काढलेलं 1/2 रेज टू पॉवर 4 आहे. ओके. आता मी काय करा, आता याला सॉल्व्ह करा. 4 डिवायडेड बाय 1 इज 4, प्लस 2 ने कॅन्सल करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 × 3 6, आणि 1/2 रेज टू पॉवर 4 ची व्हॅल्यू येते 1/16. 4 + 6 = 10. आता याची याची व्हॅल्यू आली 10/16. 10/16. 10/16 म्हणजे 10/16 ही व्हॅल्यू आली माझ्याकडे. ओके. 10/6 10/16 व्हॅल्यू आली. याला आणखीन मी 2 न डिवाइड केल्यानंतर माझ्याकडे येतो 5/8. 5/8. ओके. आता ही प्रोबॅबिलिटी आली कशाची, की हॅव्हिंग 1 or 2 गर्ल्स. हॅव्हिंग 1 or 2 गर्ल्स ची प्रोबॅबिलिटी आली. आता मला एक्सपेक्टेड नंबर ऑफ फॅमिलीज फाइंड करायच्या, की हॅव्हिंग 1 or 2 गर्ल्स. एक्सपेक्टेड नंबर ऑफ मला फॅमिलीज फाइंड करायच्या की ज्या फॅमिलीकडे 1 किंवा 2 गर्ल आहे, 1 किंवा 2 मुली आहेत. This is equal to total number of families multiply the probability of having 1 or 2 girls. आता the 200 families आहेत, total number of families multiply by probability of having 1 or 2 girls. हा, इथे जी आपण फाइंड केलेली होती ती सेम असते प्रोबॅबिलिटी. कशाच्या? 3 बॉईज, ज्या फॅमिलीकडे 1 गर्ल्स आहे त्या फॅमिलीकडे 3 बॉईज असतील, ज्या फॅमिलीकडे 2 गर्ल्स आहेत त्या फॅमिलीकडे 2 बॉईज असतील. ओके. प्रोबॅबिलिटीने मल्टिप्लाय केलं, जी प्रोबॅबिलिटी माझ्याकडे आली 5/8. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला ती व्हॅल्यू येते. किती व्हॅल्यू येते? 1215. 1250. 1250. माझ्याकडे 1250 अशा फॅमिलीज असतील, त्या फॅमिलीकडे 1 or 2 गर्ल्स असतील. माझ्याकडे 1250 अशा प्रकारच्या फॅमिली असतील, त्या फॅमिलीकडे 1 or 2 गर्ल्स असतील. हं? चला तर आपण आता इथेच थांबूया. म्हणजे जे एसपीपीयू युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन आस्क करते, इझिली सिंपल सिंपल 5 मार्क्स साठी प्रश्न आस्क करते, ज्याचं 1 किंवा 2 पेजेस त्या प्रश्नाचं आन्सर असते. हं? तर पीवायक्यू क्वेश्चन जर आपण केले तर सहज आपण पास होऊ शकतो. चला आता आपण थांबूया. नेक्स्ट ला नंतर पाहूया.